अनेक उत्तम शुभ आशीर्वाद बालदोस्तांनो, आजच्या आपल्या सत्रामध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी तसेच वर्ग 5वी स्कॉलरशिपसाठी व वर्ग 8वी स्कॉलरशिपसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी व्हिडिओची मालिका मी कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये आपणासाठी घेऊन येत आहे, त्यामध्ये आज आपण 4 प्रश्नांची निवड केलेली आहे, जे यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहेत. तर बालदोस्तांनो, मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हा सर्वांचे आजच्या या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला अनेक उत्तम शुभ आशीर्वाद देतो आणि आज आपण निवडलेल्या प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपली जी काही टॅगलाईन आहे, करताना अभ्यास करायलाच पाहिजे, या टॅगलाईनला घेऊन तुम्ही सर्वजण अभ्यासाला बसलेले आहात असं गृहीत धरतो. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपण जर सर्वात पहिल्यांदा पाहत असताल तर मग अशा सर्व पालकांना, माझे आदरणीय गुरुजन वर्ग मित्र, त्याचबरोबर बालदोस्तांना अशी विनंती आहे की तुम्ही आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर करा व लाईक करायला विसरू नका. आपल्या काही सूचना व कमेंट्स असतील तर त्या आम्हाला मेसेज बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली लिहून कळवा, ही आपणास नम्र विनंती. आजचा आपण प्रश्न पहिला जो निवडलेला आहे तो 2013 साली परीक्षेला आलेला आहे. मी तो प्रश्न बोर्डवरती लिहितो आणि मग त्या प्रश्नाच्या संबंधी चर्चा आपण करूया. तर बालदोस्तांनो, 2013 साली हा जो प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न तुमच्या अंकगणितीय ज्ञानावरती आधारित त्या ठिकाणी परीक्षेला विचारलेला होता. तो प्रश्न आता मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न या पद्धतीने बालदोस्तांनो, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक डॅश. हा प्रश्न बालदोस्तांनो 2013 साली परीक्षेला आलेला होता. तुमच्या सर्वांकडे, बहुतेकांकडे, तुम्ही सर्व अभ्यासाला बसलेले आहात तर तुमच्या सर्वांकडे प्रश्नपत्रिका संग्रह आहेच असं मी गृहीत धरतो. नसला तर जे काही पुस्तक तुमच्याजवळ आहे त्या पुस्तकामध्ये मागच्या परीक्षेला आलेले प्रश्न दिलेले असतील. त्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2013 सालचा 3ऱ्या प्रकरणावरील, म्हणजे अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया, या प्रकरणावरती हा प्रश्न सापडून जाईल. वेळेअभावी मी या ठिकाणी त्याचे जे ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन्स म्हणजे पर्याय लिहिण्याचं टाळतोय. पर्याय क्रमांक ए आहे, पहिल्यासारखाच राहतो. पर्याय क्रमांक बी आहे, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. आणि बालदोस्तांनो, पर्याय सी आहे, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. त्याचबरोबर पर्याय डी आहे, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो. अशा पद्धतीने इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर मग साधारणपणे अशा याच्यामध्ये जर अपूर्णांकाच्या श्रेणीमध्ये ज्यावेळेस लक्ष दिलं, त्याची चर्चा केली, तर त्यासंबंधी असं आहे की कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशात व छेदात एखाद्या संख्येने तुम्ही गुणला अथवा भाग दिला तर त्या अपूर्णांकाच्या किमतीमध्ये काहीही बदल होत नाही. परंतु कुठल्याही अपूर्णांकाच्या जर तुम्ही म्हणजे एखाद्या दिलेला, जर तुम्हाला एखादा अपूर्णांक दिलेला असेल, त्याच्यामध्ये एकच संख्या तुम्ही जर अंशात आणि छेदात मिळवली तर कदाचित त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो.
एकतर त्याची किंमत मूळच्या अपूर्णांकापेक्षा कमी होईल किंवा एकतर त्याची किंमत मूळच्या अपूर्णांकापेक्षा मोठी होईल. कारण तुम्हाला दिलेला अपूर्णांक हा छेदाधिक आहे की अंशाधिक आहे याची निश्चित कल्पना काही आपल्याला नसते. आणि म्हणून मग हा जो नियम आहे तो नियम पक्का बालदोस्तांनो लक्षात ठेवा की या नियमामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशात आणि छेदात एकच संख्या जर तुम्ही मिळवली अथवा वजा केली तर त्या अपूर्णांकाची किंमत बदलू शकते. मूळच्या अपूर्णांकापेक्षा एकतर ती जास्त असू शकते किंवा एकतर ती कमी असू शकते. कसं ते बघा. म्हणजे गुणाकाराच्या आणि भागाकाराच्या याच्या व्यतिरिक्त ही उदाहरण आहे. म्हणजे यामध्ये असा बदल होतो. म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. समजा 2/5 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. आता यामध्ये समजा आपण 3 संख्या मिळवली तर छेदामध्ये होतात 5 + 3 8 आणि वरती 2 + 3 5 म्हणजे 5/8. आता मग 2/5 आणि 5/8 या अपूर्णांकाची जर आपण तुलना केली तर मग तिरपा गुणाकार केला 2 × 8 आणि 5 × 5 तर बालदोस्तांनो तुमच्या लक्षात आलं असेल 2 × 8 होतात 16 आणि 5 × 5 होतात 25 आणि 25 हे मोठे आहे म्हणून 2/5 हा अपूर्णांक 5/8 पेक्षा लहान आहे. अशा पद्धतीने जर छेदाधिक अपूर्णांक असेल तर असा बदल होऊ शकतो किंवा याच्या व्यतिरिक्तही दुसरा बदल मिळू शकतो. आता दुसरं उदाहरण या ठिकाणी बघूया आपल्या सिद्धतेसाठी की काय बदल होतोय जर आपण या अपूर्णांकामध्ये जर छेदाधिक ऐवजी अंशाधिक अपूर्णांक जर घेतला म्हणजे जर आपण याला 2/5 ऐवजी 5/2 केलं तर मग आपल्याला काय रिझल्ट मिळतो तो बघूया. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे की अंशात आणि छेदात 3 मिळवले तर 2 + 3. आता बघा बालदोस्तांनो हा अपूर्णांक झाला 8/5. आता दोघांमध्ये जर तुलना केली आपण तर 5/2 आणि 8/5 तिरपा गुणाकार ज्यावेळेस आपण करून घेऊया तर 5 × 5 आणि 2 × 8 तर 5 × 5 25 2 × 16 आणि म्हणून मग या ठिकाणी 25 हे मोठे आहे आणि म्हणून 5/2 हा अपूर्णांक मोठा आहे 8/5 पेक्षा. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ते मी आता बोर्डवरती लिहितो. आशा करतो की आता हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या पक्का लक्षात बसलेला असेल. हाच संबंध वजाबाकीचं जरी आलं समजा हा प्रश्न बदलून अशा स्वरूपाचा जर आला एखाद्या दिलेल्या पूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामधून वजा केली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक डॅश डॅश असेल. तर मग त्याचं उत्तर असेल मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा किंवा म्हणजे लहान असू शकेल. असं वजाबाकीसाठी सुद्धा आणि बेरजेसाठी सुद्धा तुमचं एकच उत्तर येईल. त्याचबरोबर ही ट्रिक लक्षात ठेवायची. जर असा प्रश्न आला जर अंशात आणि छेदात एकाच संख्येने गुणलं तर काय होईल तर काही बदल होणार नाही. भाग दिला तर काही बदल होणार नाही. म्हणजे गुणाकार हा पटीत वाढणार भागाकार हा तेवढ्या पटीमध्ये कमी होणार आणि म्हणून त्या अपूर्णांकामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि म्हणून आत्ताच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो बालदोस्तांनो तर मग याचं उत्तर येतं मूळच्या अपूर्णांकापेक्षा तयार होणारा अपूर्णांक हा एकतर लहान असेल किंवा मोठाही असू शकतो अथवा मोठा सुद्धा असू शकतो. आणि म्हणून मग बालदोस्तांना आपण याचं उत्तर मी तुमच्यासाठी बोर्डवरती लिहितोय. पर्याय क्रमांक डी हा त्या 2013 सालच्या प्रश्नामध्ये आला होता. तर उत्तराचाच पर्याय मी लिहितो. पर्याय आहे मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो. मोठा व लहान म्हणजे किंवा लहान असू शकतो. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो आशा करतो की तुम्हाला हा प्रश्न व त्या संबंधीचं विश्लेषण सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. आणि म्हणून आता आपण त्यापुढील प्रश्न आता तुमच्या समोर घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला मी आता त्यापुढील प्रश्न देतोय. या ठिकाणी बोर्डची थोडीशी डायमेन्शन्स तयार करून घेतोय. दॅट इज राईट. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेल बालदोस्तांनो. हे चॅनल वर्ग 5वीला जे विद्यार्थी नवोदयला बसलेले आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी तरुण मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत जे वर्ग 8वीला स्कॉलरशिपला बसलेले आहेत अशा सर्व
बालदोस्तांसाठी व तरुण मित्रांसाठी या व्हिडिओची निर्मिती आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत। त्यामुळे तुमचं एक काम बनतं की तुम्ही हे चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या या लाईक व सबस्क्राईबने आम्हाला नवनवीन प्रश्न सोडवण्यासाठी व व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर दुसरा प्रश्न आता आपण निवडलेला आहे तो ही 2000 पुढची परीक्षा जी आहे 2014 साली तो परीक्षेला विचारला गेलेला आहे। तो या अपूर्णांकावरती आधारितच आहे। तो प्रश्न मी आता या ठिकाणी बोर्डवरती लिहितो, मग आपण त्याची चर्चा करूया। अपूर्णांकाचे हे प्रश्न हे अतिशय सोपे असतात। यासाठीचं बेसिक मात्र आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे। बेसिक म्हणजे मूलभूत ज्ञान गणिताचं। तर त्यासंबंधी तुम्ही सर्वजण तयारी करत आहात, सर्वजण खूप हुशार आहात, परंतु स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्याला सर्व काही स्वतःला सतत अपडेट ठेवणं अत्यंत जरुरीचं असतं। मी वारंवार प्रत्येक याच्यातून प्रत्येक तासिकेतून तुम्हाला सांगत असतो की बालदोस्तांना ही गोष्ट मला येत नाही, ही गोष्ट मला जमत नाही असं आपल्या तोंडामध्ये किंवा मनामध्ये कधीही येऊ देऊ नका। एकदम हसत खेळत आणि अतिशय चांगल्या रीतीने उल्हासाने सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यासच तुम्हाला यश देऊन जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं यामध्ये की आपल्या ज्या काही शंका असतात, जी मुलं आता वर्ग 5वीला आहेत तर बाबा किंवा जी तरुण मंडळी आहेत जे पोलीस भरती, सैन्य दल यासंबंधी परीक्षा किंवा ग्रामसेवक तलाठी यासाठी तयारी करत आहेत, तर तुम्ही सर्वांनी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका ज्या आहेत तुमच्या परिसरातील किंवा तुमच्या ओळखीच्या शिक्षक मंडळींना विचारणं अत्यंत जरुरीचं असतं। आपल्या शंका विचारून त्या दूर करूया। आता बघा इथे एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे। तर ही मराठी भाषा आहे। आम्ही लहानपणी शाळेत असताना अशा पद्धतीने आम्हाला अशी गणित असायची, 1/5 भरलेले आहे। एक पंचमांश म्हणजे 1/5 म्हणजे 5 पैकी 1 भाग। ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असल्यास आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची शब्द लिहित असताना भाव वर अनुस्वार देणं खूप आवश्यक असतं, कारण मग शब्दाचा अर्थ बदलून जातो। भांड्याची क्षमता म्हणजे थोडक्यात त्याला वैज्ञानिक भाषेतून धारकता असे म्हणतात। क्षमता किती आहे? तर मग बालदोस्तांनो यासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 40 लिटर, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे बालदोस्तांनो 45 लिटर, पर्याय क्रमांक सी आहे 50 लिटर, पर्याय क्रमांक डी आहे 60 लिटर। तर मग बालदोस्तांनो आता हा प्रश्न आपण व्यवस्थित पुन्हा एकदा वाचून घेऊया। 1/5 याचा अर्थ असतो 1/5 1/5। एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे। 1/5 भरलेलं आहे। ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागते, म्हणजे याचा अर्थ ते रिकामं आहे। मग आपण गृहीत धरूया, समजा पूर्ण भरलेले पाणी म्हणजे भांड्याची क्षमता
एकूण क्षमता किती एवढं पाणी त्याच्यात मावतं बरोबर क्ष म्हणजे x आज आपण क्ष घेऊया आणि म्हणून 1/5 भरलेलं म्हणजे 1/5 भरलेलं भरलेले म्हणजे 1/5 गुणिले क्ष बरोबर होईल क्ष/5. मराठीचा तुम्हाला सराव व्हावा आनंद वाटावा म्हणून आपण आज मराठीची निवड केलेली. आता मी बालदोस्तांनो जागेअभावी वरती प्रश्न जो आहे तर तो पुसून टाकतोय. प्रश्न आपण सर्वांनी वाचून घेतलेला आहे. अजून 40 लिटर त्या ठिकाणी शिल्लक पाणी त्याला लागतंय ते आपल्याला ऍड करायचंय म्हणजे भांडे पूर्णपणे भरले. तर ते जरा वातावरणामुळे शाही कांदा तिथे काही लक्षात येत नाही. पुसण्यासाठी बरेचसे श्रम मला घ्यावे लागतात. तर बघा बालदोस्तांना आता पुसलंय. तर मग म्हणून या ठिकाणी क्ष/5 अधिक किती टाकायचे त्याच्यात 40 लिटर ज्यावेळेस टाकीतून टाकल्या जातं त्यावेळेस ती टाकी किंवा ते भांडं पूर्णपणे भरतं म्हणजे क्ष. आता यामध्ये तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की आता x म्हणजे क्ष/5 भरलेलं आहे त्याच्यामध्ये अजून 40 लिटर ज्यावेळेस टाकल्या जातं म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला तशा पद्धतीने दिलेलं आहे की एक भांडे पाण्याने 1/5 भरलेलं आहे ते पूर्ण भरण्यासाठी किती लागतंय 40 लिटर पाणी लागतंय. म्हणून क्ष/5 अधिक 40 बरोबर क्ष. मग यामध्ये आपण याचं पक्षांतर केलं तर म्हणून 40 बरोबर क्ष वजा क्ष/5 आणि म्हणून मग ज्यावेळेस आपण इकडच्या बाजूची वजाबाकी कारण पक्षांतराचे नियम या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले इकडची संख्या इकडे जर गेली डावीकडची उजवीकडे वजा होते उजवीकडची डावीकडे अधिक होते. 5 ने क्षला गुणलं तर 5 क्ष वजा क्ष भागिले आहे 5 आणि म्हणून बालदोस्तांमध्ये ज्यावेळेस आपण सोडून घेऊ तर 40 बरोबर आपल्याला येतात 5 क्ष मधून क्ष गेले तर शिल्लक राहतात 4 क्ष भागिले शिल्लक राहिले 5. आता हे 5 आपण त्रिप्या गुणाकारामध्ये गेले तर 5 गुणिले 40 बरोबर 4 क्ष आणि म्हणून आपल्या क्षमता काढायची आहे म्हणून 5 गुणिले 40 भागिले 4 बरोबर येतात क्ष. भागाकार केला 4 1 4 5 ने 10 ला गुणलं तर क्ष बरोबर येते 50 आणि म्हणून त्या टाकीची किंवा त्या भांड्याची धारक क्षमता किती असेल 50 लिटर. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे 50 लिटर. आशा करतो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. आपण या ठिकाणी त्या भांड्याची धारक क्षमता घेतलेली आहे क्ष. त्यापैकी क्ष/5 भाग भरलेला आहे आणि पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागतंय आणि म्हणून ते घेतले अधिक 40 पक्षांतर केलं. या ठिकाणी अपूर्णांकाची वजा केली 1 वजा 1/5 म्हणजे ते शिल्लक राहिले 4/5. मग तिरपा गुणाकार केला आणि गुणाकारातले क्ष पक्षांतराच्या नियमानुसार ते गेले छेदामध्ये 4 × 40 10 50 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी आणि ते मी तुमच्यासमोर दिलेलं आहे. तुम्हाला सर्वांना बालदोस्तांनो हा प्रश्न समजला असेलच. आता आपण हे पुसणं झालं की वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तोही प्रश्न यापूर्वी परीक्षेला आलेला आहे. हा प्रश्न 2014 साली परीक्षेला आलेला होता जो मी तुमच्यासमोर आता सादर केला. आता पुढील प्रश्न तुमच्या आजच्या तासिकेसाठी जो निवडलेला आहे तो प्रश्न आता या ठिकाणी मी लिहितो. हा आजचा तिसरा प्रश्न जो आहे तो या धड्यावरील अशा पद्धतीने यावर्षी खूप दमट वातावरण असल्यामुळे आणि काय प्रॉब्लेम काही लक्षात येत नाही परंतु ही व्हिडिओ आहे मात्र पुसण्यासाठी फारच त्रास होतोय. बालदोस्तांनो खूप अभ्यास करा. अभ्यासामध्ये सातत्य असू द्या. यश तुमचंच आहे. अभ्यासामध्ये जर सातत्य नाही राहिलं
तर मग मात्र तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. आणि म्हणून बालदोस्तांना आता शेवटचा जो प्रश्न आजचा निवडलेला आहे तो प्रश्न आता मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितोय. तो प्रश्न समजावून घ्या. प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न असा आहे की 3 पूर्णांक, आजचा तिसरा प्रश्न, 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल? यांचा गुणाकार किती येईल? तर हा 8वा प्रश्न त्या परीक्षेला विचारलेला होता. साधारणपणे आपण गुणाकार मग डायरेक्ट करायला सुरुवात करतो आणि मग उत्तर चुकून जातं. यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. लवकरच मी हा प्रश्न तुम्हाला सोडवून देतो. आणि तुम्हाला पर्याय दिले. पर्याय क्रमांक ए 7, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 9/2, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे 9.1/4 आणि डी दिलेला आहे बालदोस्तांनो 12.1/4. आणि मग हे सोडत असताना आपल्याला नेहमीप्रमाणे डायरेक्ट काही गुणाकार करता येणार नाहीये. आणि म्हणून मग इथं काय करायचंय बालदोस्तांनो ते व्यवस्थित लक्षात घ्या. 3.1/2 आणि 3.1/2 म्हणून एकालाच जर आपण या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकाला अपूर्णांकाचं रूप दिलं तर 3 × 6 ने किती होतो? 6. 7/2 आणि इथं सुद्धा तेच येणार आहे 7/2 म्हणजे होतं 49/4 आणि 49/4 आल्यानंतर मग आता आपण याची जर मांडणी केली तर 49च्या जवळची संख्या 4च्या पाड्यामध्ये आहे. 48 म्हणून 12×4 48 म्हणून 12, 48 आणि 49 म्हणून उत्तर येईल 12.1/4 पर्याय क्रमांक डी. तर बालदोस्तांनो आशा करतो की हा प्रश्न व त्या संबंधित त्याचं उत्तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेलच. तुम्हाला परीक्षेसाठी व परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. नेहमीप्रमाणे भरपूर अभ्यास करा. यश तुमचंच आहे. त्याचबरोबर यामध्ये काही शंका असेल, तुम्हाला काही यासंबंधी काही सूचना करायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आम्ही त्या सूचनांचा सहर्ष स्वीकार करू व आपल्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी विश यू ऑल दी बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद.